शिरूर तालुक्यातल्या रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारख्यांची तपासणी करण्यात आली। आवश्यक ते मार्गदर्शन सुद्धा केले गेलं। या शिबिरामध्ये विशेष करून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर विशेष भर होता। पुण्याच्या शिरूरमधील वन विभागाने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। शिरूरमधील पिंपरखेड परिसरामध्ये गेल्या 4 महिन्यांमध्ये वन विभागाने बिबट्यांचा स्ट्राईक काढला। अवघ्या 5 किलोमीटरच्या परिघातून तब्बल 46 बिबटे जेरबंद करण्याची ऐतिहासिक कामगिरी वन विभागाने केली आहे। नाशिकमध्ये आज काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असेल। नाशिक पूर्व आणि सिडकोमध्ये पाणी पुरवठा बंद राहील। मुकडे पंपिंग स्टेशन येथे महावितरणच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि त्यामुळे पाणी पुरवठ्यावर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेमध्ये वीज पुरवठाही बंद असणार आहे। मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा टोल घेतला जातोय। माजिवडा ते वडपे या प्रकल्पाचं काम 90% पूर्ण झालंय। 9 वर्षांनंतर खारेगाव टोल नाका सुरू होणार आहे। तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोल वसुली केली जाते। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या 81 सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आल्यात। सेवा अधिक पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेमध्ये मिळाव्यात या उद्देशाने महापालिकेने हा उपक्रम राबवलाय। महापालिकेच्या पोर्टलवर जाऊन या ऑनलाईन सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन सुद्धा महापालिकेने केलंय। छत्रपती संभाजीनगर रेल्वे प्रशासनाने विविध पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी महत्त्वाच्या प्रकल्पांची कामं हाती घेतलेली आहेत। या कामांमुळे ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे। त्यामुळे प्रमुख रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गांमध्ये तात्पुरते बदल केलेले आहेत।